गेल्या महिन्यात 1700 रुपये बिल होतं, या महिन्यात 2700 बिल आहे. जुना मीटर काढला आणि तो फॉल्टी होता जुना मीटर. हां, तो फॉल्टी होता. फॉल्टी म्हणून हा मीटर लावला. त्याच्यानंतर मला एकदा 6,640 रुपयाचं बिल, 6,400. अधिकाऱ्यांची भेट झाली होती. हां, झाली भेट झाली. ते बोलले जुने मीटर काढून नवीन मीटर आता जे लावले आहेत ते काढून आम्ही जुने मीटर लावू असं आश्वासन दिलं. महावितरणतर्फे सध्या स्मार्ट मीटर सर्वांना बसवण्याचे जे आहे काम सुरू आहे. स्मार्ट मीटर हे सक्तीचे आमच्यातर्फे करण्यात आलेले नाही आहे. सर्वप्रथम आम्ही ग्राहकांची तिथे संमती घेतो. संमती घेतल्यानंतर त्या ठिकाणी ज्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे त्यांना त्या एजन्सीला पाठवून आणि त्यासोबत कर्मचारी आणि स्टाफ पाठवून आपण त्या ठिकाणी मीटर बदली करण्याचे काम करतो. काही ठिकाणी असं होतं की आपण नोटीस देतो, परंतु ती नोटीस सोसायटीला प्रॉपरली मिळालेली नसते किंवा तिथे त्या सोसायटीचे जे काही पदाधिकारी असतात ते उपस्थित नसतात. अशा वेळेस आमची लोकं त्या ठिकाणी नोटीस कुठेतरी चिपकून ठेवतात किंवा कोणाला तरी हँडओव्हर करतात आणि मग तिथे गैरसमज निर्माण होतो की आम्हाला न कळत तुम्ही मीटर बसवलेले आहे. परंतु ग्राहकाची संमती घेऊनच आम्ही यानंतर मीटर बसवणार आहोत आणि ती प्रक्रिया आम्ही ग्राहकाच्या संमतीनेच आम्ही चालू ठेवणार आहोत. पण ग्राहकाशी आडगावी करणे किंवा कोणत्याही प्रकारचं उद्धट वादग्रस्त करणे अशा प्रकारचे जे काही ठेकेदार आहेत त्यांची लोक करतात त्यावर काय करायला करणार? नाही, ग्राहकाशी उद्धट आम्हाला बोलताच येत नाही, कारण आम्ही लोकसेवक आहोत. लोकसेवकचं काम करत असताना आम्हाला ग्राहकाशी सौजन्याने वागण्याचे आदेशच आम्हाला आमच्या कंपनीने दिलेले आहे. त्यानुसार माझ्या काही कर्मचाऱ्याकडनं जर चुकी झाली असेल तर त्याची मात्र मी निश्चित चौकशी करणार. जर माझा कर्मचारी कुठला ग्राहकाशी बोलताना किंवा त्याच्याशी उद्धटपणे वागला असेल किंवा त्यांनी अरेरावी केली असेल तर त्या गोष्टीची मी नक्कीच चौकशी करून योग्य ती कारवाई मी करणार किंवा तसा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवणार. आता यानंतर सुद्धा स्मार्ट मीटर जे आहेत ते सक्तीने लावले जातात, ते पुढेही लागतील का? स्मार्ट मीटर हे बसवायचेच आहेत आपल्याला. मार्च 2026पर्यंत त्याचं टार्गेट आहे 100% स्मार्ट मीटर बसवण्याचं. परंतु आता सध्या बरेचसे गैरसमज ग्राहकांमध्ये आहेत. अजूनही पाहिजे तशी जनजागृती झालेली नाही. स्मार्ट मीटरविषयी बऱ्याचशा गैरसमजुती ग्राहकांमध्ये आहे. त्याचे काही फायदेही आहेत. ग्राहकांनी जर ते फायदे समजून घेतले तर निश्चितच ग्राहक मला वाटतं की यामध्ये सहयोग करतील. पण आमचं काम आहे की हे सगळं ग्राहकांपर्यंत आधी पोचवावं लागेल आणि त्यानंतरच मग सक्ती करता येईल.